UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 15 तारखेला नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात होणार। रविवारी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार। खाते वाटपासंदर्भात राजकीय हालचालींना वेग। अजित पवारांच्या भेटीनंतर बावनकुळेंची फडणवीसांसोबत चर्चा। फडणवीसांचा निरोप घेऊन बावनकुळे शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल। शिंदे गटामध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबी। तानाजी सावंत भरत गोगावले शिंदेंच्या भेटीला। तानाजी सावंतांचा पत्ता कट झाल्याची सूत्रांची माहिती। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला। भाजप 21, शिंदेंची शिवसेना 13 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। एक है तो सेफ हैचा नारा, पण बांगलादेश आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत। फडणवीसांचं हिंदुत्व काय करतंय? दादरच्या मंदिराला आलेल्या नोटिशीवरून उद्धव ठाकरेंचा सवाल। बाडग्यांनी हिंदुत्वावर बोलू नये, आम्ही मशिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित। उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतात। उद्धव ठाकरेंचं हिंदू प्रेम बेगडी, बावनकुळेंची टीका। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज, मूठ घट्ट राहिली पाहिजे। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र यावं, अमोल मिटकरींचं आवाहन। तर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीने एकत्र यावं ही दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची भावना, मात्र आमची राजकीय भूमिका वेगळी, त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील, सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। एकत्र येण्यासंदर्भात पक्षात कोणतीही चर्चा नाही, पक्षात कुठलेही 2 मतप्रवाह नाहीत। अजितदादा पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। शरद पवार यांच्याकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रीपद। अजित पवारांसह प्रफुल्ल पटेलांना भाजपची ऑफर, संजय राऊतांचा दावा। अजित पवार गटाकडून कुठल्याच खासदाराला ऑफर नाही। पवार जो निर्णय घेतील त्याला 8 खासदारांची एकवाक्यता असेल, शरद पवार गटाचे खासदार अमर काळेंची प्रतिक्रिया। फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू, अजून भाजपला किती राक्षसी बहुमत हवं? उद्धव ठाकरे यांचा सवाल। संजय राऊतांचा इशारा ठाकरे गटासाठी होता, शरद पवार स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, संजय शिरसाट यांचा प्रत्युत्तर। मला पदमुक्त करा, नाना पटोलेंची मल्लिकार्जुन खरगेंकडे मागणी। नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी, सूत्रांची माहिती। अश्विनी भिडेंची मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रधान सचिव म्हणून नियुक्ती। मेट्रो वुमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे आता मुख्यमंत्री कार्यालयात। मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांचे संकेत। स्वतंत्र लढायचे, त्यांनी स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या देहबोलीमध्ये नैराश्य दिसतं, राऊतांनी भूमिका स्पष्ट करावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एप्रिलनंतर लागण्याची शक्यता। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर भवितव्य। राज्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या 34,000 जागा रिक्त। पैशाच्या जीवावर हिमाचल प्रदेश महाराष्ट्राचं सरकार पाडलं, पुढच्या निवडणुका बॅलेटवर घ्या, लोकसभेत प्रियांका गांधी यांची मागणी। गोकुळ दुधाच्या खरेदी दरामध्ये कपात केल्यामुळे दूध उत्पादक संतप्त, 16 डिसेंबरला कोल्हापुरात आंदोलन करण्याचा इशारा। पुष्पा फेम अल्लू अर्जुनला जामीन मंजूर। हैदराबादमधील थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी झाली होती अटक। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।